नमस्ते. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण द्वितीय अंश, अध्याय पहिला. काल आपण पाहिलं की अग्निध्रानी आपल्या मुलांना द्वीपांची अधिपती केलं आणि तो स्वतः शालग्राम नावाच्या महापवित्र क्षेत्राला तपस्येसाठी निघून गेला. त्यानंतर पुढे ते सांगतात की किंपुरुष वगैरे जी काही वर्ष आहेत त्यामध्ये सुख भरपूर आहे आणि फारसा प्रयत्न न करता स्वाभाविकरित्या सगळ्यांना भोग आणि सिद्धी प्राप्त होत होत्या. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विपर्यय म्हणजे असुख म्हणजे दुःख किंवा अकाल मृत्यू किंवा जरामृत्यू वगैरे याचं काही भीती नव्हती. धर्म अधर्म किंवा उत्तम अधम किंवा मध्यम आदी हे वगैरे कशाचेच भेद तिथे नव्हते आणि त्या वर्षांमध्ये कधी पण युग परिवर्तन होत नव्हतं. महात्मा नाभीचं हिम नावाचं जे वर्ष होतं त्यांना मेरूदेवीपासून अतिशय कांतिमान असा ऋषभ नावाचा मुलगा झाला. ऋषभ हे खूप मोठे झाले म्हणजे महात्मा झाले. त्यांनी भरताला जन्म दिला आणि हे भरत त्यांच्या 100 पुत्रामधला सगळ्यात मोठा मुलगा होता. महाभाग पृथ्वीपती ऋषभदेवांनी धर्मपूर्वक राज्यशासन केलं, वेगवेगळ्या यज्ञांचं अनुष्ठान केलं आणि मग आपला वीर मुलगा भरत याला राज्य दिलं आणि ते तपश्चर्येसाठी पुलह आश्रमामध्ये निघून गेले. महाराज ऋषभांनी जिथे वानप्रस्थ आश्रम करून ते राहत होते तिथे त्यांनी निश्चयपूर्वक अशी तपश्चर्या केली आणि नियमपूर्वक यज्ञानुष्ठान केलं. इतकी तपश्चर्या त्यांची घोर होती की त्यामुळे ते खूप कृश झाले. त्यांच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यासुद्धा बाहेर दिसायला लागल्या. मग त्यांनी आपल्या मुखामध्ये एक दगडाचा तुकडा ठेवला आणि नग्नावस्थेमध्ये त्यांनी महाप्रस्थान केलं. ऋषभदेव जेव्हा वनाला गेले तेव्हा भरताला त्यांनी राज्य दिलं होतं. तेपासून हे हिमवर्ष याला भारतवर्ष म्हणून नाव मिळालं आणि तसं ते नाव प्रसिद्ध झालं. भरतजींचा सुमती नावाचा एक धार्मिक पुत्र होता. भरतांनी सुद्धा यज्ञानुष्ठानपूर्वक राज्यसुखही भोगलं आणि मग सुमतीला ते राज्य दिलं. महाराज भरताने राजलक्ष्मी त्याच्यावरती सोपवली आणि योगाभ्यासाने तत्पर झाले आणि ते सुद्धा शालग्राम क्षेत्रामध्ये जाऊन तिथे त्याने आपले शेवटचं दिवस घालवले. हे जे सगळे योगी आहेत त्यांच्या कुलामध्ये ब्राह्मण रूपाने जन्म घेतला त्यांनी आणि हे मैत्रेय त्यांचं चरित्र मी आता तुला नंतर सांगेन. नंतर सुमतीने इंद्रद्युम्नाला जन्म दिला म्हणजे त्याचा मुलगा इंद्रद्युम्न. त्यांनी परमेष्ठी आणि परमेष्ठीचा पुत्र प्रतिहार अशी त्यांची पिढी झाली. प्रतिहर्ता नावाचा मुलगा होता. प्रतिहर्ताचा मुलगा भवाचा मुलगा उद्गीथ आणि उद्गीथाचा पुत्र खूप सामर्थ्यवान असा प्रस्ताव नावाचा होता. प्रस्तावाला पृथू नावाचा मुलगा झाला. पृथूला नक्त नावाचा मुलगा झाला आणि नक्तचा पुत्र गय झाला. गयाला नर आणि विराट नावाची 2 मुलं होती. त्याचा पुत्र खूप महावीर्यवान होता. त्यांनी धीमान नावाच्या मुलाला जन्म दिला. धीमानचा पुत्र महांत आणि महांतचा मुलगा मनस्यू नावाचा होता. मनस्यूचा मुलगा त्वष्टा, त्वष्टाचा विरज आणि विरजाचा पुत्र रज झाला. हे मुने रजाचे पुत्र शतजित त्यांनी पुढे 100 मुलांना जन्म दिला. त्यामध्ये विश्वज्योती नावाचा मुलगा हा मोठा मुलगा होता. त्याची जी 100 मुलं होती त्याच्यापासून प्रजा खूप वाढली आणि भारतवर्षामध्ये त्यांनी प्रत्येक विभागामध्ये ते खूप असे प्रसिद्ध झाले आणि त्यांनी भारतवर्षाचे काही भाग असे वाटून दिले राज्य करायला. आणि मग त्यांच्याच
वंशधारी जे होते त्यांनी पूर्वीच्या काळी कृत, त्रेता वगैरे जे युग झाली त्यामध्ये त्यांनी 71 युगापर्यंत या भारतभूमीचं त्यांनी रक्षण केलं आणि त्याच्यातल्या सुखाचा उपभोग घेतला. हे मुने ह्या वाराहकल्पामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो मन्वंतराधीप स्वयंभुवाचा मनूचा आता इथं वंश आहे, ज्याने या वेळेला संपूर्ण संसाराला व्यापून टाकलेलं आहे. म्हणजे आता जे आहे मन्वंतर वैवस्वत मनूचं, त्यामध्ये त्याचे सगळे वंशज आहेत. इथं या द्वितीय अंशामधला पहिला अध्याय पूर्ण झाला. दुसऱ्या अध्यायामध्ये भूगोलाचं विवरण आहे. हे भुवनकोश असतो तो सगळ्या पुराणांमध्ये असतो, त्यामुळे इथे पण तो तसा आहे. मग मैत्रेयाने विचारलं, हे ब्रह्मन, तुम्ही मला स्वयंभू मनूच्या वंशाचं वर्णन केलं, तेव्हा मी आपल्याकडून आता संपूर्ण पृथ्वीमंडलाचं विवरण ऐकू इच्छितो. यामध्ये जेवढे सागर आहेत, द्वीप आहेत, वर्ष आहेत, पर्वत, वन, नद्या, देवता यांचे जी काही शहरं आहेत, निवासस्थानं आहेत, त्यांचं परिमाण काय, म्हणजे किती मोठे आहेत काय वगैरे, जो आधार आहे त्याचं उपादान कारण काय आहे, म्हणजे निर्मिती कशी झाली, आकार कसा आहे, हे सगळं आपण मला वर्णन करून सांगावं. मग पराशर ऋषी म्हणाले, हे मैत्रेया, मी हे सगळं तुला आता संक्षेपाने सांगतो, कारण याचं विस्तारपूर्वक वर्णन 100 वर्षामध्ये सुद्धा पुरं होणार नाही, इतकं मोठं आहे. हे द्विज, जंबू, प्लक्ष, शाल्मल, कुश, क्रौंच, शाक आणि 7वं पुष्कर हे 7 द्वीप आहेत आणि चारी बाजूला त्यांच्या खारं पाणी त्याचा समुद्र, इक्षुरस म्हणजे उसाचा रस आहे त्याचा समुद्र, मदिरा, घृत, दधी, दुग्ध आणि गोड पाण्याचा समुद्र, अशा सगळ्या समुद्रांनी ती जमीन घेरलेली आहे. हे मैत्रेया, जंबूद्वीप या सगळ्याच्या मध्ये आहे, म्हणजे आपण जो राहतो तो जंबूद्वीपाचा भाग आहे. त्याच्यामध्ये सुवर्णमय सुमेरू पर्वत आहे. त्याची उंची जी आहे ती 84,000 योजन आहे आणि खाली तो पृथ्वीच्याही खाली आहे. त्याची आणखीन म्हणजे खोल आहे तो, ते 16,000 योजन आहे. म्हणजे त्याचा विस्तार वरच्या भागामध्ये 32,000 आणि खालच्या भागामध्ये 16,000 योजन आहे. म्हणजे असं एकूण झालं. या प्रकारे तो पर्वत पृथ्वीरूप कमलाच्या कर्णिका असल्याप्रमाणे आहे. त्याच्या दक्षिणेला हिमवान, हेमकूट आणि निषद आणि उत्तरेला नील, श्वेत आणि शृंगी नावाचे वर्षपर्वत आहेत. वर्षपर्वत म्हणजे वेगवेगळ्या देशांना विभागणारे, वर्षांना विभागणारे पर्वत. त्यांच्यामध्ये 2 पर्वत आहेत, निषद आणि नील, ते 1-1 लाख योजनं असं पसरलेले आहेत. आणि दुसरे जे आहेत ते 10,000 योजनं त्याच्यापेक्षा कमी आहेत. म्हणजे हेमकूट आणि श्वेत हे 90,000 झाले आणि हिमवान आणि शृंगी 80,000 योजनं झाली. अशा प्रकारे ते सगळे 2-2 सहस्र योजनं उंच आणि तेवढेच ते लांबरुंद आहेत. धन्यवाद.